देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता आणखी गडद होत आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने महाराष्ट्रातून आणखी 2 आरोपींना अटक केली असून पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी एपीएमए मधील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षद कुमार शहा यालाही ताब्यात घेतले आहे. आरोपी मनीषा हवालदार हिच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासादरम्यान तेजस शहाचे नाव समोर आले. विशेष म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये तेजस शहाचा नंबर गॉड या नावाने सेव्ह असल्याचे उघड झाले आहे. तसेच मोबाईलमधील चॅटमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे हस्तलिखित प्रश्न आढळल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळत आहे. या प्रकरणात सीबीआयकडून आणखी चौकशी सुरू असून पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रासह इतर राज्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठेगावकर प्रकरणानंतर लातूरचा चर्चेमध्ये आला. पुण्यामध्ये अभंग प्रभू आज चर्चेमध्ये आहेत. काय कारण आहे? सीबीआय इथं येऊन गेली. काय कारण सीबीआयचं इथे यायचं? तेजस शहा आमच्याकडे फिजिक्स फॅकल्टी आहे, बरोबर. त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला काही डाऊट्स होते. काही चॅप्टर्स जे जेई मेनमध्ये येतात, जसं रेडिओ ॲक्टिव्हिटी, ते नीटमध्ये येतात का, त्यांचं त्यांना क्लॅरिफिकेशन हवं होतं. म्हणून त्यांनी एक सिनियर फॅकल्टी फिजिक्स म्हणून त्या मॅडमना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्यामध्ये काही जे चॅट झाले ते सीबीआयला मिळाले आणि त्याच्यानंतर फर्दर चौकशीसाठी त्यांना दिल्लीला नेलेलं आहे. आणि आता ते सबज्युडिस असल्यामुळे लेट लॉ टेक्स इट्स ओन कोर्स, बरोबर. ही इंडिव्हिज्युअल लेवलला झालेली घटना आहे. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी ॲज अन इन्स्टिट्यूटचा काहीही या लीकशी संबंध नाही. आम्ही कधीही इन्व्हॉल्व नव्हतो, आत्ताही नाही किंवा फ्युचरमध्येही नसणार. जी काही सीबीआयला कोऑपरेशन लागेल ते आम्ही देऊ, बरोबर आहे. इन्स्टिट्यूट क्लीन आहे ह्याचा मला विश्वास आहे आणि हे सगळ्या जनतेला मला सांगायला आवडेल, कळलं. आणि जे काही कोऑपरेशन त्यांना ह्याच्यासाठी लागेल ते आम्ही देणार आहोत. परत सांगतो, ही इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी आहे, संस्थेवरची नाही. तेजसचा किती वर्ष होता आपल्या अकॅडमीमध्ये? आणि तुमच्या अकॅडमी स्थापन करून किती वर्ष झाली? 4 वर्ष. आणि अकॅडमीचा रेशो किती विद्यार्थी पावसाळ्याचा रेशो म्हणजे चांगले मार्क मिळवण्याचा? जसं मोठेगावकर म्हणतात की आमच्याकडे तुम्ही डॉक्टर आमचं साधारणपणे 16 ते 17%. तुमच्याकडे अशा काही बॅचेस आहेत का, प्लॅटिनम? नाही, आम्ही सगळ्यांना एकच ट्रीटमेंट देतो. सगळ्या विद्यार्थ्यांना एकच ट्रीटमेंट. जे प्रश्नपत्रिका किंवा जो गायडन्स आहे तो सगळ्यांना सरसकट जितकी. फी काय? आणि आता अराउंड 1,80,000 एका वर्षाला. सगळ्या क्लासची स्टँडर्ड स्टँडर्ड आहे.